तरच हे शक्य होते. आणि आपल्या सगळ्यांबरोबर मलाही ते करायला मिळतं, ही माझंच भाग्य मी समजतो. काल सांगितल्याप्रमाणे परमपूज्य डॉक्टर काकांना प्रथम वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्व श्रोतृवर्गामध्ये ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध जेवढे सर्व मंडळी असतील त्या सगळ्यांना वंदन. गुरुपदावर आरूढ असलेले डॉक्टर लुले यांना वंदन. आपणा सर्वांनाच वंदन करतो. आणि आज आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने आपण काहीतरी यथार्थ चिंतन करू अशी एक भावना करून आपण आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. केनोपनिषदाच्या निमित्ताने आपण मागे ईशावास्याच्या वेळेस जे वेद सांग वेद परिचय नावाचं जे एक असं प्रकरण आहे शास्त्रामध्ये, त्याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करून राहिलो आहोत. उपनिषद बऱ्याच पुढेचा भाग आहे, म्हणून त्याच्या मागे काय काय आहे, उपनिषदाचं मूळ कुठे आहे, त्यासाठी आपण हे सर्व प्रस्तावना बघतो. त्या प्रस्तावनेमध्ये वेद शब्दाचा काय अर्थ आहे ते आपण काल बघितलं. मंत्र ब्राह्मणयोः वेद नामधेयम, व्याख्यामध्ये वेदांची व्याख्या केलेली. आणि वेद मंत्र ब्राह्मणात्मक आहे असा त्याचा अर्थ आहे. मंत्र आहेत आणि ब्राह्मण हे दोन विभाग आहेत त्याचे. मंत्रामध्ये वेदमंत्र प्रकट झालेली आहेत आणि या वेदमंत्राचं सविस्तर विवरण जे आहे ते ब्राह्मण ग्रंथामध्ये आलं आहे. काल आपण बघितलं. मंत्रांच्या समूहाला जे आहे त्याला संहिता म्हणतात, म्हणून संहिता आणि मंत्र एकच आहे म्हटलं तरी चालेल, फक्त जास्त मंत्र संहितेमध्ये असतात एकापेक्षा, म्हणून संहिता ब्राह्मण हे दोन मुख्य विभाग आहे वेदांचे. आणि पुढे याचा आणखी भगवान व्यासांनी विस्तार केलेला आहे, काल आपण बघितला तो. त्याच्यामध्ये जे आहे संहिता आणि ब्राह्मण हे जरी वेदांचे दोन विभाग असले तरी या विभागाचा जो अंतिम भाग आहे, वेद इतके मोठे आहेत की कोणी एका व्यक्तीला एकाही वेदाचा आपल्या आयुष्यात पूर्ण अभ्यास करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून भगवान व्यासांनी त्याची एक अलौकिक अशी सुंदर रचना करून आपल्या समोर ठेवलेली आहे. संहितेमध्ये असलेल्या मंत्रांचा समूहाचा जो शेवट, ब्राह्मण ग्रंथांमध्ये असलेल्या मंत्रांच्या समूहाचा जो शेवट आहे, त्या सर्व यांची पुन्हा आणखी दोन विभाग केले. त्या समूहाच्या शेवटील मंत्रांना वेदांत असं म्हणतात, त्यांनाच उपनिषद सुद्धा असं म्हणतात. हे दोन भागात झाले. त्याच्यामध्ये आरण्यक एक भाग येतो आणि दुसरा उपनिषदाचा भाग येतो. म्हणून संपूर्ण वेद वाङ्मय जे आहे त्याचा जर विभाग करतो म्हटलं तर संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद अशा चार प्रकारे आपल्याला संपूर्ण वेद जे आहे ते आज आपल्या समोर भगवान व्यासांनी प्रस्तुत करून ठेवलेले आहे. फार अप्रतिम रचना करून त्यांनी आपल्यावर खरोखर उपकार करून ठेवलेले आहेत. संपूर्ण वेदाचा प्रतिपाद्य विषय जो आहे तो जीव ब्रह्म ऐक्य एवढाच आहे फक्त. आणि हे जीव ब्रह्म ऐक्य आपल्याला सिद्ध करून याच देहामध्ये करून घ्यायचं आहे. मानवी देहाची रचना भगवंताने त्यासाठी केलेली आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे, माऊलीने आपल्या जीवनाचा ध्येय सांगितलेला आहे. आणि काल आपण बघितलं शंकराचार्यांनी सुद्धा तेच सांगितलं, तद्ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संघा. ते निष्कल असलेलं ब्रह्म, निरअवयव असलेलं ब्रह्म मी आहे. नच भूत संघा, पंचमाभूतांचं हे अडगोळ म्हणून बनलेला आपला हा देह जो आहे ते मी नाही आहे. हे या आपल्या देहातून आपल्याला कळून घ्यायचं आहे. आणि हे सगळं ध्येय समोर ठेवून भगवान व्यासांनी वेदांचे पुन्हा आणखी प्रतिपाद्य विषयाचे दोन भाग केले. त्याच्यातला एक कर्मकांड आहे आणि दुसरा ज्ञानकांड आहे. कर्मकांड आणि ज्ञानकांड हे झाले. संहिता विषयक जे मंत्र आहे आणि ब्राह्मण भागातले मंत्र काय, ब्राह्मण भागातले मंत्र, संहिता भागातले मंत्र आणि अंशतः आरण्यक भागातले मंत्र घेऊन कर्मकांडाचा एक मोठा विभाग केलेला आहे.
आणि ज्ञानकांडामध्ये केवळ उपनिषद आहे आणि काही आरण्यक आहे, अशी ही त्याची अप्रतिम रचना केलेली आहे. 4 विभाग आपल्या समोर वेदांचे स्पष्ट आहे, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. आणि या सगळ्यांचा संबंध भगवान व्यासांनी आपल्या या 4 पुरुषार्थाशी करून दिलेला आहे. जो आर्य सनातन वैदिक धर्म, ज्या धर्माचं आपण पालन करतो त्याचं नाव आर्य सनातन वैदिक धर्म असं आहे. तो सुद्धा धर्म सुद्धा वैदिक वाङ्मयातूनच आलेला आहे. आणि भगवान व्यासांनी या 4 वेदांच्या भागाचं प्रत्येक डायरेक्ट त्याला आपला शब्द वापरतो प्रत्यक्ष संबंध या 4 पुरुषार्थाशी जोडून दिलेला आहे. किंवा 4 आश्रमाशी म्हणून 4 पुरुषार्थ 4 आश्रम, हे जे 4 आश्रम संपूर्ण आर्य सनातन वैदिक धर्म हा वर्णाश्रम पद्धतीवर आधारित आहे. वर्ण आणि आश्रम, 4 वर्ण आणि 4 आश्रम हे त्याचे आधारस्तंभ आहे. त्यातले जे 4 आश्रम जे आहे, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, याचा संबंध वेदांशी आहे. हे 4 वेद जे आहेत आपले ते म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. प्रत्येक मानवी जीवन या घडणीतूनच आपल्याला जगावं लागत आहे. ही घडण करून ठेवलेली आहे, तयारी करून ठेवलेली आहे, सगळं तयार करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी भगवान व्यासांनी. मग ब्रह्मचर्य आश्रम जो आहे, त्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये 12-12 वर्ष गुरुकुलामध्ये राहून आपल्याला संहिता ज्या आहेत त्याचं अध्ययन करायचं आहे. वेदमंत्रांनी तयार झालेली जी संहिता आहे त्याचं अध्ययन करायचं आहे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये. नंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश झाल्यानंतर आपल्याला ब्राह्मण ग्रंथामध्ये या संहितांचं अगदी अक्षरशः कसं आचरण करायचं, विशेष करून यज्ञयाग, कारण ब्राह्मण ग्रंथ हा मुळातच यज्ञयाग सांगणारा ग्रंथ आहे. यज्ञयाग, कारण प्रत्येक गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कर्माचा खूप भर आहे तिथे, आणि म्हणून त्या कर्माच्या दोषामध्ये जीवाला अडकू न देता त्याला अलगद बाहेर काढण्यासाठी जी एक व्यवस्था तयार केलेली आहे ती फार अतिसुंदर आहे. आणि त्या अवस्थेचं नाव गृहस्थाश्रम आहे. त्या गृहस्थाश्रमाने या ब्राह्मण ग्रंथामध्ये सांगितलेल्या कर्मकांडाच्या नियमानुसार जर आपण जीवन जगलं तर आपण न कर्म लिप्यते नरे, असं जे ईशावास्य म्हणते त्याप्रमाणे त्यातून अलगद बाहेर येतो, अलगद बाहेर पडतो. त्यामध्ये कर्म दोषास्पद आहे. कर्म हे दोषास्पद असूनही ते कराच, सदोष ही कर्म भगवद्गीता सांगते दोषास्पद आहे ते, परंतु ते केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून त्यात जर अडकलो तर पुन्हा जन्म मरण परंपरा आपल्या मागे लागते. म्हणून आपल्याला त्या कर्माला बळी न पडता कर्म करत करतच कर्माच्या बाहेर कसं पडावं हे गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी भगवान व्यासांनी एक विहित कर्माचरण, कर्माचेच भाग आहेत ते, जैमिनी ऋषींनी कल्पसूत्र तयार केली, त्यामध्ये कर्माचं विवरण खूप तपशीलवार आहे. आणि वेदांत शास्त्राने त्या कल्पसूत्रातील त्यातला द्वैती भाग सोडला तर सगळ्याला मान्यता दिलेली आहे. विहित कर्माचरण, कर्माच्या विभागाप्रमाणे आपल्याला विहित कर्माचरण करायचं आहे, निषिद्ध कर्माचरण त्याज्य करायचं आहे. विहित कर्माचरणाचे बारीक बारीक पुन्हा विभाग आहे, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म वगैरे वगैरे. गृहस्थाश्रमामध्ये हा दुसरा जो वेदांचा जो भाग आहे, ब्राह्मण भाग, याचं आचरण सांगितलेलं आहे. आणि ते जर आपण व्यवस्थित केलं तर हे कर्म आपल्याला बंधनात टाकत नाही, नाही तर कर्मानुबंधीनी मनुष्य लोके ठरलेला आहे. तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम. या वानप्रस्थ आश्रमामध्ये ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रमामध्ये वेदांच्या ज्या 2 विभागाचा आपण अभ्यास केलेला आहे, त्यातील आरण्यकामध्ये जो भाग येतो त्या आरण्यकातील भागाचं चिंतन करायचं आहे. आणि कुठल्या गोष्टी त्याज्य आहे हे चिंतनच आहे. वानप्रस्थ आश्रमामध्ये चिंतनावर खूप भर दिलेला आहे. संसारामध्ये जर राहिलो तर ह्या गोष्टी शक्य होत नाही, म्हणून त्यांनी सांगितलं, आदेश दिले की आपण थोडस संसाराच्या बाहेर जा, म्हणून वनात जा असं लिहिलेलं आहे. त्या वानप्रस्थच म्हटलं आहे त्याला. वनामध्ये प्रस्थान करायचं आहे, तिथे राहून आरण्यकाचा जो भाग आहे त्यातील आध्यात्मिक रहस्य जे आहे ते समजून घ्यायचे आहे. आध्यात्मिक रहस्य समजून घ्यायचे वानप्रस्थ आश्रमामध्ये. आणि ते समजून घेतल्यानंतर
तिन्ही झाले. आता तिन्ही वेदांचं आचरण झालं वानप्रस्थापर्यंत, वेदांच्या विभागाचं आचरण झालेलं आहे. आणि चौथा जो आहे संन्यास आश्रमामध्ये सर्व प्रकारच्या कर्माचा त्याग आहे. बस सर्व प्रकारच्या कर्माचा त्याग. संन्यास, संन्यास शब्दाचाच अर्थ आहे सोडणे. बस पूर्ण स्वरूपतः त्याचा त्याग आहे. आणि मनामध्ये सुद्धा ते नको, म्हणून त्याला सगळ्या स्तरावर त्याचा त्याग अभिप्रेत आहे. आणि म्हणून शेवटी संन्यास आश्रमामध्ये जे चौथं कांड जे आहे ते आपलं वेदाचा चौथा विभाग जो आहे ज्याला उपनिषद म्हणतात, त्या उपनिषदाचा अभ्यास करून आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग आता आपण जर उपनिषदाचा अभ्यास करत असू तर आपल्याला ही पूर्वतयारी करायची आहे. किती मार्मिक आहे, फार अप्रतिम आहे. या प्रकारे जीवन जगत होते लोक. आर्यांचा इतिहास जर आपण बघितला तर आर्यांच्या इतिहासामध्ये स्पष्ट आहे. आर्यांच्या इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि हे कोणी लिहिलेलं आहे? हे ग्रीक लोकांनी लिहिलेलं आहे, दुसरे तिसरे कोणी नाही. ज्यांच्यावर सध्या आपण फार विश्वास ठेवतो पाश्चिमात्य लोकांच्या वाङ्मयावर फार जास्त. वेदांमध्ये सांगितलेलं आहे तेच जर इंग्रजीत भाषांतर करून पाठवलं तर आपल्याला खूप पटतं ते एकदम, आणि ते करायला लागतं. पण तेच जर आपण प्रवचनामधून आपल्या संस्कृतमधून सांगायला लागलो तर लोक त्यावर ऐकत नाही होते, त्याचं आचरण करत नाही. असो, काळाचा हा प्रभाव आहे, आपण असं समजूया. ग्रीक लोक 2000 वर्षापूर्वी भारतात आले असा इतिहासामध्ये उल्लेख आहे, आणि त्यांनी लिहिलेलं आहे त्यावेळेस. इथली लोकांची जीवनशैली पाहिल्यानंतर आम्ही इथे म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी हे झालो आहे. अत्यंत आश्चर्यकारक अशा पद्धतीने जीवन जगता येते हे आम्हाला इथे आल्यानंतर कळलेलं आहे. यांच्या कोणाच्याच घराला कुलप नाही आहे तिथे, ही कल्पना त्यांना सहन होत नव्हती. कृतयुगाची जी संकल्पना आहे, कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये जे होतं त्याच्यात काही काळ राजेच नव्हते. सगळेजण आपापल्या विहित कर्माचरणाचं पालन करायचे. मग काय गरज आहे राजांची? नियमन करण्यासाठी जे सगळेच जर नियम पाळू लागले तर नियमन करायचं कोणाचं, असा प्रश्न येतो. रस्त्याने सगळेच जर व्यवस्थित डाव्या बाजूने जर चालायला लागले तर चौकामध्ये पोलिसाची काय गरज आहे? काही आवश्यकता नाही आहे. मुद्दा तो आहे. आणि कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये हे होत होतं. फार वर्णन सुंदर आहे सत्ययुगाचं. सत्ययुगाचं वर्णन म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये आचरणाचे जे नियम घालून दिलेले आहे त्या नियमाप्रमाणे आचरण करणारे जे हे संपूर्ण मनुष्य जात होती ती त्या सत्ययुगाच्या त्या वैदिक काळामध्ये राहत होती. उपनिषद काळ म्हणतात त्याला. नमेस्त्यनो जनपद न कदर्यो न मद्यपी, श्लोक आहे त्याच्याबद्दलचा. काही काळानंतर तिचे जे राजे आले, थोडस राजसंस्था विद्यमानच असते, ती काही कधी लुप्त होत नाही. त्यांनी लिहिलेलं आहे नमेस्त्यनो जनपदो, माझ्या या जनपदामध्ये राज्यामध्ये एकही चोर नाही आहे, न कदर्यो कृपण सुद्धा नाही आहे, न मद्यपी मद्यपान करणारा असं वर्णन आहे. पुढे जेव्हा हे अत्यंत सत्वगुण प्रधान असलेलं जे वर्णन आहे, म्हणजे विहित कर्माचरण जे आहे ते खूप सत्यगुण जो आहे मायेचा त्याच्या प्रधान होता. जसा थोडा रजोगुण त्यामध्ये शिरायला लागला, मग त्रेतायुगामध्ये यज्ञ संस्था आल्या. पुढे यज्ञ संस्था फार अप्रतिम आहे. आपण वेळ मिळाला तर उद्या किंवा परवा थोडस यज्ञ संस्थेबद्दल बघू आपण. यज्ञ संस्था उदयाला आलाय, आणि पुढे मग हे 4 युगांची निर्मिती झालेली आहे. 4 आश्रम, वेदांचे 4 विभाग, पूर्ण जीवन पद्धती भगवान व्यासांनी तुमचा जीवनाचा प्रत्येक क्षण वैदिक वाङ्मयाशी जोडून दिलेला आहे. वैदिक वाङ्मय त्यानुसारच आपण वागतो आहोत. लोक वागले, त्यांनी जीवन जगले. तसं आजही कलियुगात 5000 वर्ष सुरू झाल्यानंतरही काही महात्मे असे आहेत जे धर्मसिंधूप्रमाणे जीवन जगतात. धर्मसिंधूप्रमाणे जीवन जगतात. आम्हाला योगाला काही जणांचा पाहण्याचा खरोखर म्हणजे त्यांना म्हणजे त्यांच्या चरणावर लोटांगणच घालायचं फक्त बाकी राहते. लोटांगणच घातलं पाहिजे त्यांच्याशी. धर्मसिंधू वाचा, आणि वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की एक दिवस तर खूप झाला,
आपण काही तास सुद्धा त्याचं आचरण इथे करू नाही शकत सध्याच्या कलियुगामध्ये, अशी परिस्थिती आहे. अपेक्षाही नाही आहे तशी. कलियुगामध्ये आचरणाचे नियम, कलियुगाचं जे स्वभाव आहे त्यानुसार शास्त्राने लिहून ठेवलेलं आहे. कलियुगामध्ये पाप पुण्याच्या व्याख्या कलीने बदलून टाकल्या आहेत. कलियुग कर एक पुनित प्रताप, मानस पुण्य होय नाही पापा, तुलसीदासजी सांगतात. कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो तस फल चाखा. पाप पुण्याची व्याख्या तो कली इतका बलवान आहे की शास्त्राच्या पाप पुण्याच्या व्याख्याच त्यांनी बदलून टाकल्या. पाप आणि पुण्याचे पाप सगळे कर्म 3 स्तरावरून चालतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक स्तरावर केलेले वाईट विचार हे अधर्माचं स्वरूप ठरतं, ते पाप आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. परंतु कलीने मात्र त्याचा हा स्वभाव पाहून परीक्षितांनी त्याला ठार नाही केलेला आहे. भागवत आपण वाचा तुम्ही, लक्षात येईल. कलियुग कर एक पुनित प्रताप, फार त्याचा पुण्य प्रताप आहे होतो. मानस पुण्य होय नाही पापा. मानस पुण्य होय, राम 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 म्हणत राहाल नुसतं, म्हणजे मनानेच फक्त, कल्पनेने म्हणजे वाणीचा उच्चार करा नका करू, मनात मनात चालेल. मानस पुण्य होय, मनानेच त्याची हे करा, मानसिक स्तरावर त्याचं जप करा, ते पुण्य आहे. मानसिक स्तरावर राम राम म्हटल्यानंतर जर पुण्य असेल तर मानसिक स्तरावर मी एखाद्या व्यक्तीला आता त्याचा मारतोच त्याला बिलकुल अगदी, हे जर केलं तर ते पाप व्हायला पाहिजे. हत्या करणं हे पाप आहे. मानसिक स्तरावर मी एखाद्या व्यक्तीचा हत्येचा विचार जर मनात आणला, ते पाप असायलाच पाहिजे. हत्या करणं हे पाप आहे. पण तुलसीदासजी सांगतात की या कलीचा आपल्यावर खूप मोठा ते उपकार आहेत होते. कलियुग करे एक पुनित प्रताप, मानस पुण्य होय नाही पापा, जरी कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो तस फलाचा. हा सिद्धांत आहे. आणि तरी पण त्या कलेने मानव जातीवर खरोखर पुण्य केलं. म्हणून इथे मनाने आपण जर वाईट विचार केले तर ते आपल्याला पाप घडत नाही. पण मनाने राम राम कृष्ण कृष्ण दत्त दत्त जे काय असेल जप केले असतील, ओम नमो शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय इत्यादी, पुण्य होत, पुण्य होत ते. असा मुद्दा लक्षात घ्या की 4 वेदांची भाग आणि आपल्या 4 याचे आर्य सनातन वैदिक धर्माचे जे मुख्य स्तंभ आहे, वर्ण आणि आश्रम, याच्यातले 4 आश्रम, याचा अगदी सांगडच घालून दिलेली आहे. संपूर्ण हे जीवन आपल्याला हे केलेलं आहे. आणि शंकराचार्यांनी आणखी त्याला थोडस रिफाईन करून टाकलेलं आहे. छान, अगदी त्याला चांगला शेप देतो म्हणतात ना, तसा शेप दिलेला आहे. वैदिक धर्म 2 प्रकारचा मानला गेलेला आहे. द्विविधो ही वैदिको धर्म, हा प्रवृत्ती लक्षण, निवृत्ती लक्षण. आणि हे दोन्ही लक्षण या 4 याच्यात बसून दिलेल्या बरोबर. 4 याच्यामध्ये ते दोन्ही बसून दिलेले आहे. संहिता, ब्राह्मण आणि अंशता आरण्यकाचा भाग हा प्रवृत्ती धर्मामध्ये जातो आणि उपनिषदाचा भाग हा निवृत्ती धर्मात जातो. का आपण इतकं हे तपशीलवार बघतो? कारण आपण उपनिषदाचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. मग आपल्याला आता निवृत्ती धर्माचं आचरण स्वीकारावं लागेल. निवृत्ती धर्म, मग आपण म्हणाला तर सगळ्यांनी जे उपनिषद सुरू व्हायच्या अगोदर संन्यासच घ्यायचा का, विरजा होम करायचा का आपण सगळ्यांनी? तशी काही आवश्यकता नाही. कलियुगामध्ये फार कन्सेशन देऊन ठेवलेले आहेत कलीने, त्यातलं हे एक कन्सेशन आहे. स्वरूपतः काही गोष्टी जर घडू शकत नसतील तर मनाच्या पातळीवर आपण त्या करू शकतो. मनाच्या पातळीवर या संसाराची आसक्ती कमी करून टाकायची, जड विषयाचं चिंतन कमी करून टाकायचं. लक्षात ठेवायचं, चिंतनानेच आपला संबंध त्या विषयाशी जडतो. जर चिंतन नाही केलं तर त्या विषयाकडे मन जातच नाही, कारण मनाला विषयाकडे घेऊन जाणार चिंतनच आहे. ध्यायतो विषयान पुंसा आहे ना, 2रा अध्याय 62-63 श्लोक काढा. संगस्तेषु उपजायते, तिथून जी घसरगुंडी सुरू होते तर बुद्धी नाशात प्रणश्यती पर्यंत. तिथेच जर त्याचा बंदोबस्त करून टाकला आपण, ध्यायतो विषयान पुंसा, संपलं. विषयाचं ध्यानच बंद करून टाकायचं, चिंतन बंद करून टाकायचं, त्याचे संकल्पच मनात येऊ द्यायचे नाही, तर पुढे आपला पतन टळणार आहे.
एवढं तरी उपनिषदाचा अभ्यास करताना आपण करू शकतो. राहणं संसारात कोण नाही म्हणते. समर्थाच्या वाङ्मयाचं खरोखर एक अप्रतिम सौंदर्य आहे ते. आणि वेद वाङ्मय सुद्धा तुम्हाला गृहस्थाश्रम आणि संस्कार राहण्यापासून अजिबात तिथे टॅब्यू म्हणजे निषेध नाही आहे किंवा तुम्हाला ते बंधन नाही टाकत. ज्याला ज्यायाम्यस्यात अशी तीव्र इच्छा झालेली असेल, ज्याला या सांसारिक विषयाचं आकर्षण त्याच्या पूर्वजन्माच्या ज्ञान आणि कर्माप्रमाणे जर ते बरोबर आलेलं असेल, तर जायामेस्यात ही उर्मिणी येणारच आहे. जायामेस्यात म्हणजे मी गृहस्थाश्रम स्वीकारा. जाया म्हणजे पत्नी किंवा पती, दोघांनाही त्या उर्मी राहू शकतात. मला माझा विस्तार करायचा आहे वंशाचा, या प्रेरणेने मला गृहस्थ असेल तर तो म्हणेल मला पत्नी पाहिजे, स्त्री असेल तर ती म्हणेल मला पती पाहिजे. दोघां मिळून वंशवृद्धी होऊन जाईल. आणि सर्व गृहस्थाश्रमाचं जे दुसरा जो स्तंभ आहे चारी याचा आश्रमाचा, गृहस्थाश्रम, ते जायामेस्यात हे मूळ आहे. तिथूनच एषणा निर्माण झाल्या. बृहदारण्यक सांगते एषणा, त्या एषणा म्हणजे इच्छा, तिथूनच होतात निर्माण. सर्व सुखदुःखाचं मूळ तेच आहे, जायामेस्यात. एकटं असताना कसं छान सगळे स्वच्छंदी असतात आणि लग्न झाल्यावर बघा त्याचं कसं एकदम बदलून जाते वर्तन. जायाम्यस्याचा परिणाम येतो असं आपल्याला लक्षात आलं असेल. मुद्दा आहे आपला, आपण उपनिषदाचा जो अभ्यास करायला जी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व प्रापंचिक आसक्तीपासून मनाला मोकळ करून घ्यायचं आहे. प्रपंचात आहो, प्रापंचिक विषयाचं चिंतन अपरिहार्य राहतं, पण त्या चिंतनामध्ये आपलं आध्यात्मिक आयुष्य बिघडणार नाही इतपत त्याला मर्यादित ठेवायचा. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, प्रपंचामध्ये सुखदुःखाचे आपल्याला वार दोन्ही होणार आहेत. आणि मग तिथे कसं वागायचं माऊली सांगते, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं बजावे, लाभा लाभ न मानावे, मना माझी जीवा माझी. मुद्दा हा आहे, लक्षात ठेवायचा. आपण उपनिषदाचा अभ्यास करायला निघालो म्हणून आपण त्याचं मागचं जे त्याची धागा ज्याच्याशी जोडलेला आहे त्याच्याकडे आपण जाऊन राहिलो आहे. आणि हा धागा जो आपल्याला उपनिषदाच्या अभ्यासाचा धागा मूळ वेदांपासून झालेला आहे, त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. नंतर पुन्हा भगवान व्यासांनी ह्या सर्व उपनिषद वाङ्मयाचा सुद्धा बारीक अभ्यास केला, सगळ्यांचाच. त्यांनीच रचलेले आहेत सगळे ते. आणि त्यांनी नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की उपनिषद जी आहेत ही एकंदरीत आज संशोधन करून जो आकडा काढलेला आहे तो 250 आहे असं सांगतात. तेवढी उपलब्ध नाही आहेत. त्यातली अत्यंत महत्वाची जी उपनिषद आहे ती फक्त 10 आहे, ज्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलं. आणि 11वं सुद्धा त्यात काही लोकांनी ऍड केलेलं आहे, ते श्वेताश्वेतर नावाचं उपनिषद आहे. आणि ते 11 जर आपण पकडले ज्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलं तर त्यापेक्षा अधिक या उपनिषदांच्या संहिता म्हणजे मंत्र उपलब्ध आहे, असे 108 आहेत. 250 मूळ आतापर्यंत लक्षात आलेली आहेत संशोधकांच्या. त्यातली 108च्या संहिता काही अगदी एक मंत्राच्या आहेत, फार छोटे छोटे आहेत. हरे राम 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 हरे हरे, हे उपनिषद मंत्र आहे. एक मंत्राचं उपनिषद आहे ते. असे आहेत बरेच 2-2, 3-3 छोटे छोटे आहेत. चाक्षुषोपनिषद 8-9 मंत्राचंच आहे फक्त. असं हे अशा रीतीने 108च्या संहिता आहेत असं संशोधक आणि सध्या उपनिषदाचा जे अभ्यास करणारे आहे त्या मंडळींनी सांगितलेलं आहे. त्याची संहिता त्यांच्याकडे आहे. आणि भगवान व्यासांच्या असं लक्षात आलं की हे उपनिषदाचा अभ्यास करून पुरेसं नाही. कोणत्याही एका उपनिषदाचा अभ्यास तुम्हाला मोक्ष मिळण्यासाठी पुरेसा होईल असं नाही आहे. होऊ शकतो काही उपनिषदात, पण काही उपनिषदाचा अभ्यास करून त्याला काहीतरी सप्लिमेंटरी लावावी लागते. त्याचं कारण आहे ते मुळातच ही उपनिषद ज्या ज्या वेदांच्या शाखेमधून आलेले आहे त्या त्या वेदांच्या विचाराचं जे मुख्य हे आहे, चारी वेदांचं 4 विचाराचे मुख्य महावाक्य तयार झालेली आहे, त्याच्या अर्थाभोवती हे सगळे फिरणारे आहेत. आणि ते फिरत असताना त्यात काही मंत्र असे आहे की जे परस्पर विरोधी आढळलेले आहेत. भगवान व्यासांना आढळले ते. सृष्टी निर्मितीचा क्रम तैत्तिरीय उपनिषदामध्ये जो आहे त्यापेक्षा वेगळा छांदोग्य उपनिषद आहे आणि त्याहीपेक्षा वेगळा ऐतरेय उपनिषदात आहे.
मग भगवान व्यासांना म्हटलं की हे वाचून लोक कन्फ्युज व्हायचे की सृष्टी निर्माण जी झालेली आहे ती कशी झाली बा. उपनिषदात का एक वाक्यता नाही आहे या बाबतीत, का नाही आहे एक वाक्यता, संशय निर्माण होतात. आपण लोक आपली जरी श्रद्धा आहे उपनिषदावर, वेदावर, परमात्म्यावर, तरी पण आपल्या बुद्धीचे दोष आपल्यामध्ये आहेत. संशय नेहमी पापाचरणाचं फळ आहे, लक्षात फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून संशयात्मा विनश्यती गीता फार फार सुंदर मार्मिक आपल्याला उपदेश करते आहे. संशय घ्यायचा नसतो. संशय विपर्यायाला कारणीभूत होतो, विपर्यास होतो, आणि विपर्यास झाला की पतन अटळ आहे. संशयात्मा विनश्यती. संशय हा रजोगुण आणि तमोगुण यांच्या रेट्याने केलेल्या कर्माचा परिणाम आहे, जो सत्वगुणाला नेहमीच दाबून टाकतो. आणि म्हणून परमात्म्याचं जे तत्व जे आहे ते आपल्याला ते डागाळत होतो. आकाशात जसे ढग आले की सूर्य लपून जातो आणि मग त्याचा तेज जे आहे तेवढं आपल्याला जाणवत नाही, तसा हा संशय आहे. भगवान व्यासांना वाटलं की हे उपनिषदातील वाक्य जे परस्पर विरोधी आहेत यांचा आपल्याला काहीतरी लोकांना म्हणजे त्याचं नीट काय वरमाया सांगावं लागेल, म्हणून अत्यंत एका ग्रंथाची निर्मिती, त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र ही उपनिषद वाक्यांच्या सर्व सार जे आहे उपनिषद वाक्यांचं त्यामध्ये आलेल्या परस्पर विरोधी वाक्यांचा म्हणजे त्याचा विचार करून त्यांनी ते वाक्य कसे विरोधी नाहीत हे सिद्ध केलं. त्याला शारीरिक मीमांसा म्हणतात ब्रह्मसूत्राला. त्यातले 4 सूत्र प्रसिद्ध आहे. 4 सूत्र अथा तो ब्रह्मजिज्ञाता, शास्त्र योनितात वगैरे वगैरे, तत्व समन्वयात वगैरे, हे जे आहेत हे महत्वाचे आहे. आणि त्यावर सगळ्यांची भाष्य आहे, शंकराचार्य सहित सगळ्यांची भाष्य आहे. तो बाजू वेगळा मुद्दा आहे. त्याचे तपशील किंवा ब्रह्मसूत्र वाचायचे असेल 555 सूत्र आहे त्यामध्ये. आणि भगवान व्यासांनी हा वरवर दिसणारा प्रायमा फसी जो परस्पर पॅराडॉक्स आहे, विरोधाभास आहे, तो मोडून काढलेला आहे त्यामध्ये. आणि म्हणून एक अंग आणखी वेदांना जोडलं गेलं, ब्रह्मसूत्र. उपनिषद, ब्रह्मसूत्र. आणि भगवद्गीतेमध्ये उपनिषद आणि उपनिषदाचं सारच आहे, सर्व उपनिषद गाव म्हणून भगवद्गीता. हे तिन्ही ग्रंथ एकत्र झाले आणि या तिघांना आता भगवान व्यासांनी प्रस्थानत्रयी हे नाव दिलेलं आहे. त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. या प्रस्थानत्रयीचा अभ्यास करणे ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी जरूर करावा असं भगवान म्हणतात, भगवान व्यास म्हणतात, सगळेच साधू संत म्हणतात. करा अभ्यास. आपल्याला बुद्धी तेवढी सूक्ष्म आहे, अभ्यास करा. आपल्याला वेळ अभ्यास करा. पण सगळ्यांना तो शक्य नाही, म्हणून भगवान व्यासांनी खाली उतरले काल आपण ती पाहिली, ते काही पुन्हा आता रिपीट करत नाही. सगळ्याचं सार निचोड म्हणून मग पुराणांमध्ये टाकलं. पुराणही 18 झाली. आणखी एक पुराण आहे मुद्गल पुराण, 19 म्हणतात, काही म्हणतात. त्या बाबतीत तो विषय आपण बाजूला ठेवू, आज काही आपला संबंध नाही त्याच्यात. त्या पुराणांमध्ये तेच तत्व आणली. तेही तत्व आपल्याला पुराण वाचायला कुठे वेळ आहे इतका. आम्ही IT मध्ये आहो, आम्हाला रात्रंदिवस त्याच्यासमोर बसून राहायचं, फक्त एवढंच आमचं ध्येय झालेलं आहे सत्य. वैदिक वाङ्मय, वेदांचा अभ्यास, वेदांचा अभ्यास. फुरसत मिळाली तर आम्ही बघू. कॉम्प्युटरचा अभ्यास, सूक्ष्म बुद्धी सगळी ही कॉम्प्युटरच्या अभ्यासामध्ये लावून घेतली आहे सध्या नवीन पिढीने. सगळ्यांनीच केली आहे. त्याची निंदा नाही आहे, पण त्याचा अतिरेक होतो आहे आणि ते तुमच्या शरीर शास्त्रावर विपरीत परिणाम करताय हे न कळणे याची निंदा आहे. हे न कळणे, शरीराची हानी करून नुसतंच ते आपलं काहीतरी जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये हा भाग कुठेही अंतर्भूत नाहीये. असं IT च्या लोकांनी वाईट वाटून घेऊ नये. त्यांनी त्यांचं जे वर्तन आहे ते चालू ठेवावं, कारण सध्या ध्येय एकमेव धनाच्या मागे सगळे लागलेले आहे. पण आचार्यांचं एक वाक्य लक्षात ठेवायचं, अर्थम अनर्थम, बस एवढं लक्षात ठेवायचं. विषय वेगळा आहे तो. अशा रीतीने हे प्रस्थानत्रयीचा अभ्यास ज्याला शक्य आहे त्यांनी, आणि ज्याला शक्य नाही त्यांनी पण बाकीच्या गोष्टी वाचाव्या आणि आपल्या जीवनाचा त्यांनी उद्धार करून घ्याव्या. हे इथपर्यंत संपूर्ण वेदांची जी रचना झाली ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. थोडस जाऊ पुढे आणखी आपण. या संपूर्ण याचा आपल्या याच्याशी संबंध जोडला गेलेला आहे.
आता आपण येऊ उपनिषदाचा जो भाग आहे आपला, त्या उपनिषदांकडे वळू थोडसा. 4 वेद निर्माण केले भगवान व्यासांनी: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यज्ञ संस्था उदयाला आल्याबरोबर या 4ही वेदांच्या प्रतिनिधींनी यज्ञ करायचा असतो. म्हणून होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा, 4 आहेत. 4 वेदांचे 4 प्रतिनिधी काल आपण बघितले. ते हे करतात, त्यांच्याकडे त्यांची भूमिका देऊन दिली. ऋग्वेदातील ऋचा, ऋचा शब्दाचा अर्थ आपण बघितला काल, स्तुती करणे. फक्त त्या होताला देऊन दिलं, तू मंत्रांनी त्या परमात्म्याची स्तुती करत जा. पण नुसतीच मंत्राने स्तुती केली तर यज्ञ पूर्ण होत नाही. हो, यज्ञ हे कर्म आहे आणि म्हणून त्यात कृती करणंही आवश्यक आहे. स्वहा म्हटल्यानंतर स्वहा जो म्हणतो त्यांनीच आहुती जरी टाकली तरी त्याला कर्म करावंच लागतं. पण ती भूमिका एक वेगळ्याकडे देऊन दिली. तो अध्वर्यू, यजुर्वेदाचा प्रतिनिधी, ते तो करत असतो. ठीक आहे, बरं, तो ते करतो. पण हे मंत्र इतके सुंदर आहे. ऋग्वेदाचे मंत्र फार अप्रतिम आहे, छंदोबद्ध आहे. ते गायनाचे जे नियम आहेत, छंदाचे मात्रा वगैरे जे काही असतात ते मला पूर्ण त्यातलं ज्ञान नाही आहे. त्यांचे शब्दांचे मर्यादा असतात, शार्दूल, विक्रिएटिव्ह वगैरे वगैरे जे काही असेल ते छंदोबद्ध आहेत. ऋग्वेदाचे मंत्र ते गेय आहेत, ते गाता येतात. त्यांना संगीताच्या नियमात बसवून त्यांचं गान होऊ शकतं. यजुर्वेदामध्ये तसं नाही, तो गद्यात्मक आहे. बहुतांश भाग त्यातला गद्यात्मकच आहे. तो त्याचं नावच गद्यात्मक पडलेलं आहे. यजुर्वेदो गद्यात्मक हा, तो गद्यात्मक भाग आहे तिथे. पण त्याचे मंत्र खूप मोठे मोठे, एक एक पानाचा तो एक एक मंत्र आहे बिलकुल. मग आता कसं काय करायचं? कारण नुसतेच मंत्र जर म्हटले तर बरे वाटत नाही. आपण काल बघितलं. पण ते जर छान एक चाल लावून म्हटले तर ते आपल्याला ऐका वाटतात की नाही. आणि म्हणून ह्या मंत्रांना एका संगीताच्या नियमावलीमध्ये बसवून ते गायला सुरुवात केली आणि त्याचा एक उद्गाता निर्माण झाला. हा सामवेदी आहे, ज्याचा आपलं उपनिषद आहे. हा सामवेदी आहे. हा सामवेदीकडे फक्त तू एकच कर बाबा. सामवेदामध्ये स्वतंत्र मोठी संहिता नाही आहे, तो गानरूपानी आहे. साम याचा अर्थ ब्रह्मदेव असाही आहे. साम या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव आणि साम या शब्दाचा सामवेद आहे, ज्यामध्ये ऋचांचं गायन केले जाते. ऋचांना संगीताचे स्वर देऊन गायन केले जाते. त्याला साम म्हणतात. त्याला साम म्हणतात. आणि म्हणून सामवेद हा म्हणजे ऋचांचं गायन करणारा जो आहे तो सामवेदी. हा जो सामवेदी जो आहे तो फक्त त्या ऋचांचं त्यांना फार सुंदर चाल देऊन तो ते म्हणत असतो. तो अध्वर्यू आहुत्या टाकतो, हे गान करतात. आणि चौथाही आहे पुन्हा एक ब्रह्मा, तो अथर्व वेदाचा आहे. पण त्याची भूमिका खूप व्यापक कल्पलेली आहे. यज्ञ संस्था आहे ना, म्हणून आपण बघू यज्ञ संस्थेचं थोडासा वेळ काढून. आपण परवा बघू यज्ञ संस्थेचं. कारण यज्ञाने अप्रतिम, हे यज्ञ हे आपल्या जीवनाचा अभिन्न अंग वेदांनी बनवून टाकलेलं आहे. आणि जे आज आपण लुप्त करून टाकला आहे, सगळं जीवनच लुप्त झालाय. त्यामुळे आपण सुख तर फार कमी, अगदी जबाबाडे आणि दुःख पर्वता एवढे. या पर्वतावरही आणखी पर्वत चढवले, हे यज्ञ आपण लुप्त करू. माऊली म्हणते, सुख पाहता जबाबाडे, दुःख पर्वता एवढे. पण हे जेव्हा रेग्युलर सगळे करत होते तेव्हाही सुद्धा ही या संसाराची परिस्थिती होती. पण आपण असे पराक्रमी आहोत आता की यज्ञ संस्था मोडकळीच काढल्या सगळ्या. काही यज्ञ कोणी करत नाही. अत्यंत विपरीत विचारधारा निर्माण झालेल्या यज्ञाबद्दलच्या. कळत नाही त्यांना, काहीच कळत. त्यांचे दोष नाही आहे, कलीचा दोष आहे असं आपण म्हणूया. आणि या यज्ञ संस्था बंद पाडल्या. संस्था बंद पाडल्यावर यज्ञाचा प्रत्यक्ष संबंध निसर्गाशी आहे. ते आपण नंतर बघू, कारण तो विषय इतका मोठा आहे की त्यात आपण केलं तर यज्ञाबद्दलच होईल. मुद्दा आहे की तो ब्रह्म नावाचा चौथा अथर्व वेदाचा जो प्रतिनिधी म्हणून बसलेला आहे, त्याला 4ही वेदाचं ज्ञान अपेक्षित आहे. हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्व वेदाचं. तो 4ही वेदात आहुत्या तोही टाकतो. कर्माचं त्यालाही हे आहे, पण त्याला ते अपेक्षित आहे.
थोडासा अथर्ववेदाबद्दल यज्ञाचं ज्यावेळेस पाहू तेव्हा अथर्ववेदाबद्दल पाहू. तो त्या या 3 मध्ये घेतलेला नाही. वेदत्रयी असा शब्द आहे. वेदत्रयी मध्ये ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आलेले आहेत. फक्त अथर्ववेदाला का वेगळं काढलं, त्याचं काय वेगळेपण आहे, पुन्हा तो आज आपल्या याच्यामध्ये जे बघायचं आहे त्याला येईल म्हणून आपण बघू. परवा आपल्याला वेळ मिळेल तेवढ्या वेळेत यज्ञ आणि अथर्ववेदाचं वेगळेपण हाही मुद्दा बघू आपण. वेगळा आहे तो, वेगळा जरी आहे तरी याच्यामध्ये आहे बरं का. 4 वेदांमध्ये त्याचा अंतर्भाव आहे. संहिता आहे त्याची, त्याचं महावाक्य आहे अयमात्मापर्यंत मांडुक्य उपनिषदामधलं बघितलं आहे. आणि अशा रीतीने या सामविधी जो आहे तो फक्त याचं गान करतो आणि हा अथर्वा. अशा रीतीने संपूर्ण यज्ञ संस्था जी आहे त्या यज्ञ संस्थेने संपूर्ण जीवन तुमचं व्यापून टाकलेलं आहे. वेदांनी सांगितलं पण तुम्हाला यज्ञ विरहित एक क्षणही राहायचं नाहीये. म्हणून यज्ञ शब्दाचा आपल्याला अर्थ समजून घेणं भाग आहे. मग आता एकही विरहित नाही तर ते कुंड घेऊन फिरायचं का सगळीकडे आपण. पण यज्ञ शब्दाचा तेवढा संकुचित अर्थ नाहीये. यज्ञ शब्दाचा अर्थ कुठल्याही प्रकारच्या समिधा आहुती न करता हे अखंड यज्ञ आपण करू शकतो. म्हणून भगवद्गीतेने फार सुंदर अखंड यज्ञाचं वर्णन करून दिलंय. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. काय लागतं, काही लागतं का, पैसे लागतात, काही साधन लागतं, काही न करता अखंड यज्ञ. यज्ञानाम जप यज्ञ चालू ठेव. यत करोशी यत असनाशी यत ज्योसी यत ददासी तत् यत तपस्यसी कौंते तत् पुरुषो मदर्पण. यज्ञ मुद्दा इथपर्यंत आलो आपण. 4 वेद, 4 आश्रम याशी संबंध जोडून दिलेला आहे. वेदांचं आणखी पुढे वर्गीकरण संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. यातलं सगळं पुन्हा आरण्यक आणि उपनिषदाचा जो अंतिम भाग वेदांत म्हणवला गेला, वेदांत म्हटलं गेलं त्याला. आणि या वेदांताचं जे काही आपलं त्याच्यामध्ये ज्ञानकांडाचा भाग आलेला आहे. प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षणामधला जो निवृत्ती लक्षण भाग आहे तो ज्ञानकांडात, आणि बाकीच्या तिन्ही कांडाचा हे जो आहे प्रवृत्ती लक्षण जो आहे तो इतर याच्यामध्ये संहिता, ब्राह्मण आणि काही अंशांनी आरण्यकाच मंत्राचा भाग. असं हे सुंदर रचना करून ठेवलेलं एक अप्रतिम असं आहे. त्याचा अभ्यास करून जरा जीवन जगतं म्हटलं तर आजच्या कलियुगात कठीण नाही आहे. जर काही लोक ते जगू शकतात तर आपण का नाही जगू शकत. आहेत काही लोक, त्रास होणार आहे त्रास. आजची जीवनशैली इतकी वेगळ्या प्रकारची झालेली आहे की ते पाहून कधी कधी फार असं वाईटही वाटते. फार विशेष करून शहरी भाग जो आहे हा शहरी भाग अत्यंत उच्छृंखल म्हणूया शब्द त्याला आपण असा झालेला आहे. शहरी भागातील लोकांचं आचरण जे आहे ना ते कुठेही धर्माचरणाच्या यादीत बसत नाहीत. मोठ्या शहरात जा तुम्ही, कोणीही या आपल्या वैदिक जे आपण आचरण आज आपण ज्याचा विचार करतोय एकही त्यातलं अंश तिथे आपल्याला दिसणार नाही. देवकार्य कोणी करत नाही, पितृकार्य कोणी करत नाही. रात्रंदिवस आपले फक्त एकच धनाच्या मागे लागलेले आहेत सगळे. अर्थम अनर्थम भाव या नित्यम हे विसरलो आपण. शंकराचार्य सांगतात जेवढा अर्थ जास्त तेवढा अनर्थ जास्त. त्याचं आचरण शहरी जीवनशैलीने आपल्या भारतीय संस्कृतीला पार पुसून टाकलेलं असं म्हटलं तरी काही अतिशयोक्ती होणार नाही. शहरात राहणाऱ्यांनी वाईट वाढू देऊ नये, परंतु आपण त्याचं स्वतःच नुकसान करून टाकलेलं आहे. उदाहरण म्हणून सांगतो, आपण जा मुंबई, पुणे आणि याच्यापेक्षा दिल्ली वगैरे या मोठ्या शहरांमध्ये इतके म्हणजे इतके जास्त बिझी असतात का ते. आपला कुळाचार काय हे माहित नाही, आई वडिलांचं श्राद्ध कधी येते हे माहित नाही. मुलं पैसे कमवण्यासाठी परदेशात जातात, जावे त्यांनी जरूर, पैसे जरूर करावे. पण आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर काही ठिकाणी असे प्रसंग आहेत आलेले की ते येऊ शकत नाही. ते गुरुजींना फोन करून देतात, तुम्हीच आमच्या वडिलांची अंतिम क्रिया करून घ्या आणि सगळं ते तेरवी वगैरे तुम्ही करा, सांगा तुम्ही. आता असे प्रकार घडून राहिलेले आहेत. कलियुगाचा हा प्रभाव वाढत चाललेला आहे, हेच त्याचं लक्षण आहे. त्या गुरुजींना सांगतात, एका गुरुजींनी पुण्यातलं मला हे सांगितलं स्वतः, म्हणून मी सांगतोय, खोटं काहीच नाही आहे. कोणाला म्हणे त्यांचा गुरुजी आम्हाला जमत नाही, विमानाची तिकीट काही जमत नाही, आम्हाला ऍडजस्ट होत नाही, तुम्हीच करून घ्या, आम्ही तुम्हाला पैसे पाठवून देतो. सगळ्या गोष्टी इन टर्म्स ऑफ मनी.
इंटरप्रेट करणं सुरू आहे सध्या. आणि शंकराचार्यांनी त्याची सूचना वॉर्निंग देऊन ठेवली आहे, अर्थम अनर्थम भाव या नित्यम. शहरी संस्कृतीने आपल्या भारतीय जीवनशैलीला बाजूला सारलं आणि एक नवीन प्रकारची ज्या जीवनशैलीमध्ये, पण मजेची गोष्ट अशी बघा तुम्ही, बारीक मुद्दा आहे, सूक्ष्म, सगळ्यांनी विचार करावा. म्हणजे तर सगळ्यांना विनंती आहे, कशाला जातो शहरात? पैसेच कमवायला जातो ना. पैसे कशासाठी कमवतो आपण? सुख मिळण्यासाठी, आहे की नाही? सुख मिळण्यासाठी सगळे हाल झाली आहेत. तर ह्या सगळ्या धडपडी काही हरकत नाही, कमवा पैसे. तुम्हाला खूप गृहस्थाश्रमामध्ये पैशाची हवा ना, कमवा, तुम्ही पैसेही कमवा. मिळतं का सुख असा प्रश्न विचारा सगळ्यांनी आपल्या मनाला. मिळतं का सुख? अहो जेवण धड नाही त्यांची, घरातच जेवतच नाही तर धड काय होणार आहे? आणि ज्या दिवशी आपल्या भारतीयांचे किचन बाहेरच्या कंपन्यांना विकले गेले, त्या दिवशीपासून आपल्या संस्काराचं हनन सुरू झालेलं आहे. हे माझं वाक्य नाही आहे, हे भारताबद्दल मी बोललो, पण हे एका अमेरिकन सिनेटरचं वाक्य आहे. लक्षात घ्या, अमेरिकन सिनेटरने 1980 साली हे सांगितलं, सिनेटमध्ये सांगितलंय की कृपया गृहिणींनी आपलं घराचं किचन बाहेरच्या कंपन्यांना देऊ नका. म्हणजे किचनमध्ये जे पदार्थ घरात तयार होतात ते बाहेरून आणून खाऊ नका, असा त्याचा अर्थ आहे. ज्या दिवशी हे सुरू होईल त्या दिवशी आपली संस्कृती समाप्त होईल, हे त्या अमेरिकन लोकांना कळलं, ज्यांची मुळातच काही संस्कृती नाही. अमेरिकेला मूळची संस्कृती काहीच नाही. 700 वर्षापूर्वी ते खंड शोधल्या गेल्यानंतर तिथे सगळे बाहेरचे येऊन लोक राहिले, सगळे भेसळ आहे तिथे. पण त्यांनी याचा विचार केला आणि त्यांनी किचनचा उल्लेख केला, म्हणजे हे आपलं स्वयंपाकघर. आणि नंतर उपनिषदाची एक ओळ आठवा मग, आहार शुद्ध हो, सत्वशुद्धी, सत्वशुद्ध हो, वा स्मृती. आपल्याला आत्म्याची विस्मृतीचा संबंध आहाराशी लावून दिलेला आहे डायरेक्ट उपनिषदांनी. छांदोग्य उपनिषद, आहार शुद्ध हो, सत्वशुद्धी, सत्वशुद्ध हो, ध्रुवा स्मृती. आणि या सगळ्यांचं शहरामध्ये जे वैचारिक हनन झालेलं आहे त्याला मूळ कारण हा आहार आहे. विषयांतर होऊन राहिलेला मला कल्पना आहे, पण आता थांबू इथे आपण. आहार आहे, आहाराच्या सत्वांशापासून हे मन बनतं. कोण शिजवते, काय शिजवते, कसं शिजवते, कोणत्या विचाराने शिजवते हे कळत नाही. ते बाहेरूनच आणायचं आणि खायचं आणि बाहेरच जेवण करायचे, याला सुखी म्हणतात ते स्वतः. सर्व प्रकारचे दुःख भोगत असून ते आम्ही सुखी व्हावं. दुःख लेवणी सुखाची अंगी सळित जगाचे, माऊली म्हणते. असं आपण जाऊया, आपण आपल्या विषयाकडे आलो. मूळ ह्या असं तयार झाल्यानंतर, ह्या संहिता तयार झाल्यानंतर आपण आपल्या थोडशा मूळ विषयाकडे जाऊ. आपण आता सामवेदी जो आहे त्या सामवेद्याकडे, गाण्याचा ज्या ज्या म्हणजे यज्ञ ज्या उद्देशाने केलेला असतो, ज्या देवतेच्या उद्देशाने केलेला असतो, त्या देवताला आव्हान करणारे जे वेद मंत्र जे आहेत सगळ्या याच्यातले घेतले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदातले काहीच आहे तेही सांगतो आता. अथर्ववेद, फक्त गायन करायचं आहे त्यांनी फक्त गायन करायचं आणि गायन करून त्यांनी हे म्हणायचं आहे, ते छंदोबद्ध करून संगीताच्या नियमानुसार त्यांनी ते करून ते सांगायचं आहे, ते म्हणायचं आहे. ते सामवेद, सामवेदाबद्दल पाहू आपण आता. मग आपलं उपनिषद तेच आहे, त्याचा उद्या विचार करू. उद्या विचार होईलच त्याचा. आता आपल्या जो 10-12 मिनिटे राहिलेले आहेत त्यामध्ये आपण या सामवेदाची बाह्य परिक्रमा काय आहे तेवढी करून घेऊ आणि येतो. यज्ञाचा तिसरा ऋत्विक आहे. ऋत्विक यज्ञाचे 4 जण जे बसणार आहे चारी वेदाचे, त्यांना ऋत्विक म्हणतात. तर हा तिसरा ऋत्विक हा उद्गाता आहे आणि हा सामगान करतो. सामगान करणारा जे आहे, जो मंत्रगान करणारा आहे त्याला सामगान असं म्हणतात. सामगान करणारा हा जो आहे तो आपल्या सामवेदाचा उद्गाता असं त्याला म्हणतात, बिलकुल अगदी. आणि त्याच्यामध्ये या एकंदरीत ज्या रुचा आहेत, सामवेदाला स्वतंत्र संहिता नाहीये, कारण त्याच्याकडे गायनाचं जर भूमिका दिलेली आहे तर तो गायन कशाचं करेल. सामवेद अत्यंत मार्मिक आहे, फक्त 75 मंत्र त्याच्यातून बाहेरचे आलेले आहे. आणि 1000, मी फिगरही सांगतो तुम्हाला, तो फिगरही आहे माझ्याकडे,
त्याच्यामध्ये 1459 असा फिगर आहे तो. 1459 ऋचा त्यामध्ये आहे असं त्यांनी आतापर्यंत शोध करून, हे शोध लावलेले आहेत सगळे बरं का, हे सगळे शोध लावलेले आहेत. आणि शोध लावल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सामवेदामध्ये फक्त 1459 मंत्र आहेत, त्यातली 75 बाहेरची आहेत आणि बाकी सगळे ऋग्वेदातली आहेत, काही वेगळे इतरही आहेत. हे मंत्र वाढलेली आहेत, काही काही रिपीट झाल्यामुळे 1810 झालेली आहेत, परंतु ते दोनदा आल्यामुळे कमी करून 1459 असे मंत्र आहेत, त्यामध्ये 75 बाहेरचे आहेत. ते 75 जे आहे ते बाकी वेदांमधून आलेले आहेत. सामवेदाचे स्वतंत्र असं एक संहिता जी आहे ती या सगळ्यां मिळून बनलेली आहे. म्हणून सामवेदी जे आहेत त्या वेदामध्ये फार कमी उपनिषद आहे. सामवेद, छांदोग्य उपनिषद आणि हे केनोपनिषद ज्याचा आपण अभ्यास करताय, दोघांचाच उल्लेख आहे सध्या जरी उपलब्ध असलेली सामवेदामध्ये. कारण त्याचं हे नाही आहे, मूळ संहिताच त्याची तयार झालेली नाही आहे. मूळ संहिता तयार झालेले दोनच वेद आहेत, एक आहे ऋग्वेद आणि यजुर्वेद. त्यातही ऋग्वेद ज्ञानकांड असल्यामुळे 10,000 काही त्याच्या ऋचा आहेत त्यांच्या, आणि यजुर्वेदामध्ये अफाट आहे, 100 शाखा आहे त्याच्या, आणि त्याचे मंत्र खूप अफाट आहेत, लुप्त झालेली आहेत जवळपास सगळे. काही शाखा यजुर्वेदाच्या सध्या उपलब्ध आहेत, आणि त्यामुळे हा सामवेदी जो आहे 1459 मंत्रांच्या द्वारे ज्या ज्या देवता आवाहनित केलेले आहेत त्या त्या देवतेचे संबंधित मंत्र घेऊन हा तो गान करत असतो. असा हा सामवेदी जो आहे, या सामवेद्याला आपल्या शास्त्रामध्ये उद्गाता असं नाव आहे. यज्ञाचा हा तिसरा प्रतिनिधी सामवेदाचा, आणि याचे खूप विभाग आहेत छोटे छोटे, त्याच्यामध्ये आपण जाऊन आता. आणि त्याची आपण या सामवेदाच्या मुख्य शाखा ज्या आहेत त्या राणायनीय आणि जैमिनीय शाखा आहेत. जैमिनी ऋषीकडे सामवेदाला दिलेला आहे, म्हणून जैमिनीय शाखा निर्माण झालेली आहे. आणि या जैमिनीय शाखेमध्ये आहेत काही मंत्र याच्यामध्ये बाहेरचे आलेले आहेत, त्याच्यामध्ये यांनी दिलेले आहे 1687 ते रिपीट झालेले आहेत, आणि 3681 हे सामवेदी जे आहे ते एक मंत्र दोनदा तीनदा म्हणतात असे, ते खूप आहे त्यांचं. ते घनपाठ त्रिपाठी वगैरे वगैरे जे आहे, आपण मंत्र पुष्पांजली सामवेदाच्या ह्याच्यात जर ऐकले तर 15 मिनिटं लागतात आपल्याला ऐकायला. जे आपण म्हणतो यज्ञ न यज्ञ वैजंत देवस्थानी धर्मानी प्रथमान्य, हे अत्यंत म्हणजे हे आहे. तर ते तसे मंत्र तयार झाले, आणि त्या त्या वेदांमध्ये हे आहे. मुख्य त्यांचे 3च विभाग आहे सामवेदाचे, कौमुदी, जैमिनीय आणि राणायनीय. ह्या 3 शाखा गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्येच विद्यमान आहेत. फारसे यांचे काही इतर ठिकाणी असल्याचा उल्लेख केलेला नाही. सायणाचार्यांनी केवळ राणायनीय शाखेवर आपलं भाष्य लिहिलेलं. सायणाचार्य वेदांचे अधिकारी जे आहेत त्यांनी याच्यावर भाष्य लिहिलेलं आहे. या सामगान करणारे जे आहेत त्याच्याबद्दल दिलेलं आहे. हे सामगान करणारे आपण म्हटलं आता गायनाचं आहे, परंतु ते गायनाशी जसा संबंध आला तशा त्या वेदाच्या उपांगाशी संबंध आला, आणि म्हणून सामगान करणारे जे आहे ते वेदांचे स्वर वापरतात, गायनाचे स्वर जरूर वापरतात 7 स्वर, पण त्यांनी आपली वेगळी एक शैली निर्माण केलेली आहे. त्यांनी त्या त्या स्वराचं नावही वेगळे दिलेले आहे. त्या स्वरांचे नावं जे आहेत ते पृष्ठ, प्रथम, द्वितीय, चतुर्थ, मंद्र, अतिस्वर्य अशा प्रकारचे ते त्यांचे नाव आहेत. त्यांचे नाव आहेत ते आपलं सहज समोर आहे माझ्या समोर, म्हणून तुम्हाला आपल्याला मी सांगत आहे. ते फारसं ते की आपल्याला लक्षात ठेवण्याचा विषय नसला तरी चालतो. संगीतामध्ये जे 7 स्वर आहे त्या 7 स्वरांना काही उपसर्ग प्रत्यय लावून त्यांनी वेगळी एक गान शैली निर्माण केलेली, त्याला सामगानच असं म्हणतात. आणि त्या सामगानामध्ये जरी संगीताशी संबंध असला तरी पण त्यांनी एक वेगळं आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. पण ते मात्र संगीताच्या सगळ्या नियमांना बद्ध असलेले जे ऋग्वेदाचे मंत्र आहे, जास्त करून यजुर्वेदामध्ये म्हणजे ज्याचं गायन होऊ शकते असे मंत्र आहेत, पण कमी आहेत. आणि बाकी याच्यामध्ये मंत्र जे आहेत ते दिलेले आहेत. असं हे सामवेदाचं एकंदरीत थोडक्यात असलं वर्णन जे आहे. हे सगळे जे
चारी जे वेदांचं आपण थोडक्यात अगदी बघितलं, अथर्ववेदाचं आणि यज्ञ संबंधी विवरण आपण नंतर बघू. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यज्ञ संस्थे डोळ्यासमोर ठेवून या वेदांची रचना भगवान व्यासांनी केली, कारण यज्ञ हे प्रमुख कर्तव्य वेदांमध्ये सांगितलेलं आहे यज्ञ. आणि म्हणून यज्ञ शब्दाचे किती अर्थ आहेत, किती व्यापक आहे यज्ञ. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन कंतम ब्रह्म कर्म समाधी. 4था अध्यायामध्ये 22 यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. किती व्यापक आहे ते प्रकरण. आपल्याला वेळ मिळेल तसा, कारण उद्याचा वेळ आपण थोडासा एक केवळ या उपनिषदाच्या याच्यासाठी ठेवलेला आहे. उपनिषदाकडे आलोच नाही आहे आपण अजून. ही सगळी जी तयारी जी सुरू आहे, ती तयारी त्याचे घर आपण अजून बघितलंच नाही, पण घर बांधण्याची तयारीच करून राहिलो आहे. पाया खोदणे वगैरे 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 हे सगळी तयारी आता सुरू आहे. या सगळ्या वेदांची निर्मितीबद्दल खूप भिन्न भिन्न आपल्याला विचार आढळतात. हा मुद्दा पाहू आपण आणि थांबूया, कारण आता पुढच्या मुद्द्याला हात घालायला आपल्याला तेवढा वेळ उपलब्ध नाही आहे. वेदांच्या निर्मितीबद्दल आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये खूप आपल्याला निर्णय वर्णन आढळतात. शंकराचार्य म्हणतात सगळे आपण खरे मानायचे, आपण श्रद्धाळू आहोत. सगळ्या गोष्टीचा जर श्रद्धेने अभ्यास केला तर फल त्याच मिळते, ज्ञान त्याच होते. श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि म्हणून श्रद्धेने करत असल्यामुळे या वेदांची निर्मिती काही ठिकाणी सांगितलेली आहे की ती अपौरुषीय आहे. हे तत्व सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. वेद हे अपौरुषीय आहेत, सगळ्यांची मान्यता त्याला आहे. वेद अपौरुषीय आहे हे जे वाक्य आहे की ते कोण्याही मानवकृत किंवा मानवी बुद्धीतून ते आलेले नाही आहेत. कारण काल बघितलं आपण, बुद्धीचे दोष त्यामध्ये येतात. आपली बुद्धी दोषांनी युक्त आहे. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णपाठो हे 4 दोष त्यामध्ये आहे. आपण सगळा अभ्यास केला, आपल्याला माहित असेल, त्याच्या तपशिलात जाऊ नये. आपण बुद्धीतून जर काही निर्माण होत असेल तर या दोषासहित आहे. आणि वेद वाङ्मय अतिशय निर्दोष आहे, निर्दोष आहे. म्हणून ते निर्दोष तत्वापासूनच आला आहे. आणि निर्दोष तत्व फक्त ब्रह्म आहे. निर्दोष ही समम ब्रह्म, निर्दोष आहे म्हणून ते. आणि ते कोणी व्यक्ती नाही आहे, ते कोणी पुरुष नाही आहे. म्हणून वेद वाङ्मय हे अपौरुषीय आहे असं वेदांमध्ये लिहिलेलं आहे. आणि आपल्याला त्याचं मग नंतर पुष्कळ ऐकायला मिळते. ब्रह्मदेवाने 4ही मुखाने ते ऐकलं, मग हे सगळं पुढे सगळ्या प्रक्रिया आपण स्वीकार करायच्या. त्याच्यामध्ये परमात्म्याच्या मुखातून निघालेले आहे. मुख पद्मात विनिश्रुता वर्णनच तसं केलेलं आहे की ब्रह्मदेवाच्या 4 मुखापासून निघाले. एवढं हे पाहून आपण थांबूया. महत्वाचा विषय हा सगळा. आणि ब्रह्मदेवाने ते ऐकले, ऐकले म्हणजे श्रुत केले, म्हणून त्यांना श्रुती म्हणतात असं त्याचा अर्थ आहे. काही जणांचं म्हणणं आहे की वेद हे आकाशापासून आले, कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे. ही पण एक थिअरी आहे. ती एक मतप्रवाह आहेत. आता हे सगळे मतप्रवाह आपण त्याचा थोडक्यात उल्लेख पाहून घेऊ. काही जणांचं म्हणणं आहे की वेद हे चिदाकाशापासून आले. चित आकाश म्हणजे हृदयाकाश. आपल्या हृदयामध्ये जे आकाश आहे ते त्याला हृदयाकाश म्हणतात. त्या हृदयामध्ये बुद्धी नावाचं तत्व जे आहे, त्या बुद्धी नावाच्या तत्व अतिशय स्वच्छ असल्यामुळे त्यांनी चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करून घेतलेलं आहे. म्हणून तिथे शब्द उमटले. तो हृदयाकाश, चिदाकाश, त्याच्यातून हे सगळे वेद निर्माण झालेले आहे असंही एक मत आहे ते बिलकुल. आणि वेद हे अपौरुष असल्यामुळे वेदाचा निर्मात्याचा कुठे उल्लेखच नाही. कुठेही वेदामध्ये लिहिलं नाही की एका असल्या व्यक्तीने हे वेद निर्माण केले. सगळेजण म्हणजे ऋषीमुनी, विशेष करून त्या काळी ऋषीमुनीच होते. सृष्टी निर्मितीमध्ये ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण व्हावी म्हणून पुढे जी निर्मिती केलेली आहे, त्यामुळे ऋषी सर्ग झालेला आहे. आणि ऋषी मुनी हे सगळे ध्यान लावून बसायचे. आणि ध्यान ही अशी एक प्रक्रिया आहे की ध्यानामध्ये या विश्वाचे सगळे रहस्य आपोआपच प्रकट होतात, असं ध्यानाचं महत्व आहे. आणि म्हणून ऋषीमुनींच्या हृदयामध्ये ह्या सगळ्या विश्वामध्ये जे काही रहस्य आहे ते ध्वनिरूपाने प्रकट झाले, मंत्ररूपाने प्रकट झाले. म्हणून ऋषी लोक त्या मंत्राचे द्रष्टे झाले. ऋषी मंत्र द्रष्टा राहा, न तू करता राहा. ते करते नाही मान, त्यांनी स्वतःकडे करते म्हणून घेतले नाही. आम्ही त्या मंत्राचे द्रष्टे आहोत. त्यांना आपल्या ध्यानावस्थेमध्ये, त्या ध्यानावस्थेमध्ये हे मंत्र आपल्या या
षटचक्रावर निर्णय पाकळ्या ज्या आहेत त्या पाकळ्यांवर निर्णय शब्द आणि हे ध्वनी त्यांना ऐकायला आले आहेत. त्यापासून त्यांना जे मंत्र ऐकायला आले ते त्यांनी ध्यान उतरल्यानंतर ते तसे आपल्या शिष्यांकडे पास ऑन केले. त्या शिष्यांनी तो शिष्य ज्यावेळेस गुरु झाला, त्या गुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांकडे असे हे पास ऑन केले. अशा रीतीने ही वेदांची परंपरा कंठस्थ आहे, फक्त ती कंठामध्येच आहे त्याचं स्थान. सगळं तिथे जोपर्यंत हे कागद नव्हते, हे नव्हते, तोपर्यंत हे सगळं असं कंठस्थ परंपरा सुरू राहिली. आणि त्याच्यानंतर जेव्हा कागद आले तेव्हा ते लिखित स्वरूपात आलेले आहे. विष्णू पुराणात विष्णूने वेद निर्माण केलेले आहे असं आहे, शिवपुराणात शिवाने केले असं आहे वेद निर्माण. खूप आहेत अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या. मत्स्य पुराणामध्ये गायत्री देवीने वेद निर्माण केलेले असं आहे. गीता म्हणते वेद सगळे ओंकारामधून आलेले आहे, त्याची निर्मिती आहे. सगळंच खरं आहे. एक वाक्य लक्षात ठेवायचं, एकच वाक्य, म्हणजे हे सगळं खरं काय आहे हे आपल्याला खरोखर पटतं. सगळा अध्यारोप आहे हा. आरोप तर काही करता येतो मला नाही, आरोपीतच आहे. करा ना, चांगले आरोप आहेत, काही हरकत नाही. शिवपुराणामध्ये शिव आराध्य दैवत आहे, आम्ही मानतो शिवापासून वेद आले, या बरोबर आहे अगदी. शैवपंथी मानतीलच ते, त्यांचं काहीच चुकत नाही. वैष्णव जे आहे ते म्हणतील विष्णूपासून आले, बरोबर आहे तुमचं. अशा रीतीने हे सर्व वेदांचं जे आहे उत्पत्तीचं अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे. आता आपण उद्या मुख्यत्वे करून सामवेद या संबंधी आपल्याला जे उपनिषद तुम्ही जे अभ्यास करणार आहे त्या उपनिषदाचं आपण बाह्य देखावा त्याचं वर्णन करणार आहोत. बाह्य देखावा, पेरिफेरियल व्ह्यू, एरियल व्ह्यू म्हणा त्याला, विमानातून त्याला पाहू आपण सामवेद कसा आहे. आणि नंतर त्या सामवेदामध्ये जेवढे काही अध्याय खंड आहे काय असतील, ते किती मंत्र आहेत आणि त्याचा अत्यंत मौलिक अर्थ काय आहे. प्रत्येक उपनिषदाच्या मंत्रांमध्ये आपण जाणार नाही, ते आपल्याला डॉक्टर जे आहेत गुरुपदावर आरूढ असलेले डॉक्टर बोलले, ते तुम्हाला अत्यंत अधिकारी वाणी आहे त्यांची, ती सद्गुरूचा प्रसाद लाभलेले आहेत, ते तुम्हाला सगळे समजून सांगतील. मी फक्त त्याचं एक काय म्हणतात ते मला बाह्य देखावाच प्रस्तुत करणार आहे त्याचा. तो भाग आपण उद्या पाहू. यज्ञ संस्था आणि अथर्ववेदाबद्दल आपल्याला थोडा वेळ मिळेलच, त्या वेळामध्ये त्याची माहिती घेऊ आपण आज ठरवल्याप्रमाणे, आणि मग नंतर हे पूर्ण होईल. आपण इथे थांबूया. संपूर्ण केलेला हा विचारांचा प्रवास आपल्या सद्गुरूच्या पदाला आपण अर्पण करूया आणि थांबूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.